काळ बदलत होता, हळूहळू पण ठामपणे. ज्या हातांनी अर्जुनने एकेकाळी अश्रू पुसले होते, त्याच हातांनी आता नवीन स्वप्नांना आकार दिला होता. यशाची चाहूल. अर्जुनचा छोटासा व्यवसाय आता ओळख मिळवत होता. शेतकरी त्याच्यावर विश्वास ठेवत होते. हा आपला माणूस आहे, असं ते म्हणू लागले. गावात पहिल्यांदाच कोणतरी प्रामाणिकपणे सगळ्यांचा विचार करत होतं. अर्जुन मात्र बदलला नव्हता. तो अजूनही सकाळी आईच्या पाया पडायचा. आईचा अभिमान. आई आता बरी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळाच प्रकाश होता. बाळा, ती म्हणाली, तू मोठा झाला नाहीस, तू खरा झाला आहेस. ते शब्द अर्जुनसाठी सगळ्यात मोठं बक्षीस होतं. गावाचा सन्मान. एक दिवस गावाच्या सभेत त्याचं नाव घेतलं गेलं. अर्जुनमुळे आपल्याला न्याय मिळतो, लोक म्हणाले. तो मंचावर उभा राहिला. हात थरथरत होते, पण आवाज स्थिर होता. मी काही वेगळा नाही, तो म्हणाला. मी फक्त हार मानली नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला. अनपेक्षित भेट. त्या संध्याकाळी तो मंदिरात बसला होता आणि तेव्हाच माया समोर आली. ती शांत होती, डोळ्यात ओळखीची भावना. दोघे काही क्षण शब्दाशिवाय बसले. माया हळूच म्हणाली, तू जिंकलास. अर्जुन हसला. मी शिकलो, तो उत्तरला. अपूर्ण पूर्ण होणं. ते दोघे चालत होते. आपण वेगळे झालो, पण तुटलो नाही, माया म्हणाली. अर्जुन मान हलवतो. काही नाती आपल्याला मिळवण्यासाठी नसतात, ती आपल्याला घडवण्यासाठी असतात. डोळ्यात पाणी होतं, पण वेदना नव्हती. शेवटचा अर्थ. रात्री अर्जुन आपल्या घरासमोर उभा होता. आकाशात तारे होते, वाऱ्यात शांती होती. तो स्वतःशीच म्हणाला, नशीब कोणाचं वाईट नसतं. माणूस हार मानतो तेव्हा नशीब वाईट वाटतं. संघर्ष हा शत्रू नाही, तो गुरु आहे. ही कथा फक्त अर्जुनची नाही, ही कथा आहे प्रत्येकाची. जो पडतो पण उठतो, जो हरतो पण थांबत नाही. कारण नशिबाच्या वाटेवर चालणारा माणूसच खरं आयुष्य जगतो.